रामकृष्ण हरी माऊली. शुभ सकाळ. तर आज सकाळी मुलांचं लवकर आवरून दिलं, टिफिन वगैरे बनवून दिले. मुलं गेली स्कूलला आणि आमचा पण नाश्ता वगैरे झाला. तर यांना पण लवकरच आज आवरून दिले मी. 10 वाजताच हे गेले दुकानावर. तर मला ना आज दिवाळीची साफसफाई करायची, म्हणजे काल मी अर्धी केली आणि अर्धी बाकी आज करायची. तर आज म्हणजे काल थोडीच केली, बाकीचे आज करायचे. तर म्हटलं बाकीचे रोजची जी कामं आहेत ना ती सकाळी लवकर आवरून घेते आणि मग साफसफाईला लागते. तर सकाळी कपडे वगैरे धुवून घेतले आणि वाळत घातले, म्हणजे ते लवकर सुकतील आपले. आणि कंदील आहे ना, आम्ही वर्षभर काढतच नाही, तो बाहेरच असतो लावलेला. तो काही खराब नाही झाला, मस्त आहे असं छान दिसतो, त्यामुळे तो काढतच नाही आम्ही. तर तो पण काढून मी स्वच्छ असा घासून वगैरे धुवून ठेवला आणि मग लागले मी किचनचं सामान वगैरे सगळं काढायला आणि घासायला. तर हे जे कांदा बटाट्याचं ट्रे आहे ना, हे आम्ही खूप वर्षापूर्वी घेतलं होतं. अभि लहान होतं तेव्हा, म्हणजे आम्ही चेन्नईला होतो ना राहायला, तेव्हा घेतलेलं आहे ते. तर ते सगळं ते साफ वगैरे केलं आणि म्हटलं आता पहिले डबे घासून बाहेर वाळत घालते, म्हणजे ते सुकले का त्यातलं सामान मी जे काढून ठेवले ते परत भरून ठेवता येईल व्यवस्थित. ते सर्व डबे वगैरे घासले मी आणि बाहेर सुकत घातले. तर मग मांडणीचे डबे आता छोटे स्टीलचे आणि बाकीचे प्लास्टिकचे जे डबे आहेत ना छोटे छोटे, ते काढून म्हटलं ते घासून लावते, मग नंतर मांडणीचे भांडे घासता येईल. तर दरवेळेस ना मी एकाच दिवशी सर्व साफसफाई काढते बरं का. पण ह्या वेळेस काय झालं, पोरं स्कूलमध्ये गेलेत आणि म्हणून मला एका दिवशी ते काय होणार नाही. दुकानावर जायला लागतं 2 वाजता मला. भक्ती 2:30ला सुटते, मग यांना तिला आणायला जायला लागतं स्कूलमध्ये. मग मला दुकानावर बसायला लागतं आणि मग ते पण जेवण वगैरे करून थोडा वेळ आराम करतात. मग मी म्हटलं जेवढं होईल तेवढं पटापट आज करते. आणि काल काय केलं, पण आज तर पूर्ण होईलच म्हणा माझं. तर भिंत वगैरे सगळं घासून घेतलं, ते कडापे वगैरे सगळे घासून पुसून घेतले, म्हणजे मग बाकीचे भांडे घासतपर्यंत ते सुकून जातील. आणि मग बाकीचे जे भांडे घासलेले आहेत ना ते बाहेर सुकत लावते. जरा दम लागल्यासारखं झालं होतं आणि गरम पण होत होतं, म्हटलं थोडं पाणी पिते आणि मग बाकीचे सगळे डबे वगैरे घासून घेते. तर हे कडापे वगैरे पुसून झाल्यावर मग डबे घासायला घेतले मी. तर बघा छोटे छोटे डब्यांमधलं सामान मी सगळं खाली केलंय आणि ते घासून घेते आणि बाहेर सुकत घालते. वेळ पण फटाफट जात होता, म्हणून म्हटलं आता थांबायलाच नको, पटापट आवरून घ्यायला लागन. तर वाजलेच होते 12:30 वाजत आले होते. सकाळचं ना भाजी चपाती वगैरे केली होती, पण दुपारचे ना थोडंसं दुपारचं बघते आणि हे येतात ना जेवायला घरी, तर त्यांना म्हटलं थोडीशी खिचडी भात वगैरे बनवते. तोपर्यंत हे बाकीचे सर्व डबे घासलेले मी बाहेर सुकत घातले आणि म्हटलं साधीच खिचडी करील, म्हणजे मग ते पण खातील आणि दुपारचं मी पण जरा थोडीशी खाऊन जाईल. तसं जेमतेम सर्व भांडी आता माझे झालीच आहेत घासून. भांडी दिसायला तर खूप कमी दिसतात, पण खूप जास्त भांडी आहेत. ती एवढीशी मांडणी दिसते छोटी, पण त्यात एवढी भांडी आहेत ना. पण मी काय केले, एकात एक घालून ठेवते ना, अशी मांडून जर ठेवली सगळी व्यवस्थित, तर ती एवढ्याशा मांडणीमध्ये बसणार नाही. माझं किचन कसं एकदम जरा थोडं साधंच आहे, एवढं काही असं हायफाय नाही किचन माझं. पण तेवढ्या याच्यात पण एवढी भांडी बसतात त्या एवढ्याशा मांडणीमध्ये. मी काय करते, वाट्या आणि ते ना एकात एक घालून ठेवते, वाट्या टोप आणि ते सगळं, म्हणजे मग बरोबर सर्व भांडी माझी त्या मांडणीत बसतात. छोटी जरी असली ना तरी माझी सर्व भांडी त्याच्यात बसतात. तर म्हटलं आता दुपारच्याला ना थोडीशी खिचडी भातच करते. सकाळची भाजी चपाती तर झाली होती, साधीच खिचडी टाकली मी. ते कुकरमध्ये तेल घेऊन त्याच्यात जिरा मोहरीची फोडणी टाकली, थोडीशी हळद टाकली आणि मुगाची डाळ आणि तांदूळ धुवून टाकली खिचडी शिजायला. खिचडी शिजते तोपर्यंत म्हटलं वरती पाण्याची टाकी ना, तिथलं झाडून वगैरे मारते आणि पुसून घेते. ते कोपऱ्यात कुकर आणि मोठे पातेले वगैरे दिसतात ना, ते मी आधीच म्हणजे साफ वगैरे करून ठेवले, त्याला काय प्लास्टिक लावून ठेवले, त्यामुळे ते काय एवढे खराब होत नाही. पण ते पण मी घासून वगैरे व्यवस्थित ठेवले. आणि तिथं टाकीच्या बाजूला आहे ना जास्त काय सामान पण नसते माझं, साबण वगैरे पावडर, अंगाचं साबण वगैरे, साबणाचं जागा आहे तिथं.
ते पण झाडू वगैरे मारून पुसून घेतले. आणि किचनच्या वरची राहिलं होतं भिंत घासायची आणि पुसून घ्यायची, ती पण पुसून घेतली. पहिले घासून घेतली आणि मग पुसून घेतली. ते काही कलर वगैरे जात नाही. आणि मांडणी पण म्हणलं वेळ आहे थोडा तर मांडणी पण घासून ठेवली. परत आता काय होणार नाही माझं, डायरेक्ट दुकानावर जाणार आहे मी. आणि बघा आता डायरेक्ट संध्याकाळचं दाखवते मी व्हिडिओ. डायरेक्ट दुकानावरून आले आणि मग भांडी वगैरे सगळी व्यवस्थित लावून घेतली. तर व्हिडिओचा एंड मी इथंच करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक